पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण 4 टक्समध्ये 40 साईजचा ब्लाऊज कट करणार, तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यासाठी आपण 1 मीटर कपडा घेतलाय. कस्टमरचा आपण अंगावर माप घेतलंय. तर चला आपण याची कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. कस्टमरची शिवून उंची आहे 14 इंच, तर आपण उंची घ्यायची 15 इंचावर. 15 इंचावर एक मार्किंग करून घेऊ. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचे आपल्याला 6 इंच. थोडंसं खाली पण मी 6 इंचावर एक मार्किंग करते. आता आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचे 6 इंच. 6.25 ते 6 तुम्ही घेऊ शकता. आता छाती आहे 40 इंच. 40चा चौथा भाग येतो 10 इंच. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकतो. आता याच्यामध्ये कंबर आहे 34 इंच, तर आपण 34चा चौथा भाग अधिक 1 इंच टकसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन तसं पण घेऊ शकतो. किंवा हे टोटल किती आले 12 इंच, तर याच्यामध्ये आपण अर्धा इंच कमी करून 11.5 वर मार्किंग करायचे. असं पण माप एकदम परफेक्ट असं बसून जातं. ही लाईन आपण मधून आपण एक लाईन आखून घेऊ. जसं आपल्याला 1.5 इंचासाठी एक पॉईंट लागतो आणि 1 इंचासाठी एक पॉईंट लागतो. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे. 2.25 इंच आपण गळ्यासाठी घेऊ. पाठीमागचा गळा आहे जवळजवळ 11 इंचाचा गोल गळा आहे. वरती 2.25 घेतले तर खाली आपण 3.25 तरी घेऊ. कस्टमरला ब्रॉड गळा जास्त लागतोय, म्हणजे आपण 1 इंचाचा फरक केला याच्यामध्ये. आता जर तुम्हाला गळा उतरण्याचा प्रॉब्लेम आलाय तर तुम्ही इकडच्या बाजूने गळ्याकडून अर्धा इंचावर, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी उतार देऊ शकता. पण मी हे काम स्टिच करताना करते, त्याच्यासाठी आपण वरचीच लाईन कट करून घेऊ. अ, 39 आणि 40 साईज मध्ये जर ब्लाऊज असेल तर तुम्ही हे माप टाकू शकता. आपण पाठीमागचा भाग कट करतोय, तर आपण हाच मोंडा कट केलाय पाठीमागचा. आता आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायची. तर आपण कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे. हा कपडा आता ओपन कपडा माझ्याकडून आलाय, बंद कपडा समोरून गेलाय. आता हे जसं आहे तसं आपण हे टाकून घेऊ. थोडंसं आपण प्रेस करू. आता आपण 4 टक्स ब्लाऊज हा कट करतोय, पण याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी पण जोडायची. बरेचसे 4 टक्स ब्लाऊज असतात का बिना क्रॉस पट्टीचे, तर याला क्रॉस पट्टी जोडायची. तर आपण माप किती घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आता आपण येणार गळ्याकडं. त्याच्या अगोदर आपण परत एकदा 6 इंचावर शोल्डर आहे का चेक करू. 2.25 इंच आपला गळा आहे का ते एक चेक करू. नंतर फ्रंट गळा कस्टमरने 7.5 इंचाचा सांगितलाय, तर आपण 7.5 वर एक मार्किंग करू. सरळ याला लाईन आखून घेऊ. कस्टमरने अशा पद्धतीने गळा सांगितला होता, तर आपण तसाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण येऊया क्रॉस पट्टीसाठी उंची किती घ्यायची. 13 इंचावर आपण एक मार्किंग केली, जसं की बघू शकता. 13 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण ही लाईन सरळ आखून घ्यायची 13 इंचाची. त्याच्यानंतर आपल्याला टक्ससाठी माप घ्यायचं आहे. आता 4 टक्स आहे, तर आपल्याला
असं माप घ्यायचं आहे 4 इंचावर एक, बरोबर. वरती आपल्याला यायचं आहे 1 इंच. 1 इंचावर आपण एक पॉईंट दिला, पाहू शकतात. त्याच्यानंतर आपण जवळजवळ 2 इंचावर आपण एक पॉईंट दिला. इकडच्या बाजूने पण सेम 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्या पॉईंट पासून 3.5 इंचावर जरी एक पॉईंट दिला तरी पण ब्लाऊज हा फिटिंगला छान बसून जातो. 3 इंचावर जरी दिला तरी चालतंय. आता त्याच्यासाठी आपण काय करणार तुम्हाला मी दाखवते का. आपल्याला ज्या वेळेस लाईन घ्यायची तर जास्त खाली न जाता नॉर्मल आपण अर्ध्या इंचापेक्षा कमी आपल्याला टक्स घ्यायचा आहे. अर्ध्या इंचापेक्षा कमी, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त आपल्याला महत्त्वाचा टक्स आहे तो कोणता, फ्रंट टक्स. पाहू शकतात. एकदम सोप्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज कट करतोय, साईज कोणती पण असू द्या. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगते, सगळ्यात महत्त्वाचा टक्स म्हणजे हा टक्स. तर आपण हा टक्स 1 इंचाचा घेऊ शकतो किंवा 1.5-2 इंचाचा पण घेऊ शकतो चेस्टनुसार. आता कस्टमरचा प्रॉब्लेम कसा आहे, शोल्डरमध्ये कस्टमरचा जास्त माप बसते आणि चेस्टमध्ये कमी माप बसते. तर आपण चेस्ट कमी असल्यामुळं मग आपण हा जवळजवळ 1 ते 1.25 इंचाचा हा टक्स घेतला तरी चालतोय. फक्त आपल्याला ह्या टक्स जास्त घेतला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची, अर्धा इंच आपण वरती उचलले. त्याच्यानंतर आपण पाऊण इंचच घ्या, 1 इंच जास्त क्रॉस पट्टी होती ती आपण खाली जास्त घ्यायची उंचीमध्ये. इतर उंचीपेक्षा ही उंची जास्त घ्यायची आणि त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा पाऊण इंच बाहेरच्या बाजूने जायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा 4 टक्स ब्लाऊज पूर्ण जवळजवळ कटिंग जवळजवळ होत आली याची, म्हणजे आखून पूर्ण झालंय. आता आपण याची कटिंग करू. कमी वेळामध्ये 4 टक्स ब्लाऊज समजला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. हा आहे 40 साईजचा 4 टक्स ब्लाऊज. पाहू शकतात सुंदर असा कटिंग झालाय. आता आपण याची लगेच बाही कशी कट करायची ते पण बघूया. कस्टमरची बाही आहे 3.5 इंचाची. तर घडी कितीची आपल्याला घ्यायला पाहिजे, 9.5 इंचाची घडी प्लस त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे 11 इंचाची आपल्याला घडी लागेल. आता एवढं पीस उरलंय आपल्याला. याच्यामध्ये अगोदर आपण बाही काढून घेऊ, नंतर आपल्याला बाकीच्या पट्ट्या काढून घेऊ. त्याच्या अगोदर आपण एकदा माप घेऊ, घडी कितीची बसते, 3.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 5 इंचाची तरी बाही घ्यायची. जवळजवळ 5.5 इंचाची आहे, काही हरकत नाही. अकराची घडी बसते का नाही आपण चेक करू. कंप्लीट 11 इंचाची घडी बसली आपली. आता त्याच्या अगोदर आपण आखून घेऊ. आता ही पूर्ण आपली बंद बाजू आहे. 3.5 मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करायचंय. 5 इंचाच्या बाहीवर आपण एक मार्किंग करायचंय. आपली घडी आली की त्याची 9 इंचाची, 9 वर आपण एक मार्किंग करू. ही लाईन आपण सरळ आखून घेऊ. बघू शकता. त्याच्यानंतर आपण 3.5 इंच खाली गेले. आता दंडघेर आहे कस्टमरचा 7.5 इंच. 7.5 वर एक मार्किंग आणि 1.5 ते 2 इंचावर जरी मार्किंग केली, शिलाई मार्जिन जास्त घ्यावं लागते आपल्याला.
ही लाईन इथं जोडून घ्यायची, फिटिंग लाईन इथपर्यंत जोडून घ्यायची आणि नंतर आपण आकार देताना अशा पद्धतीने आकार. ही झाली आपली बाही कटिंग. म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज हा 40 साईजचा कसा कट केला पाहिजे हे तुम्हाला मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. बाही कटिंग अशी झाली. आता आपल्याला समोरचा भाग जर कट करायचा ठरला तर नॉर्मल पद्धतीने याला आतमधून आकार द्यायचा आहे किंवा जी आपण आखून घेतली ती बाजू आपल्याला वरून ठेवायची आणि असा जरी आकार दिला तरी पण लक्षात येऊन जातं का आपल्याला आकार हा पुढचा कसा द्यायचा आहे. तर मी शिवताना हा आकार देऊन घेते, लगेच देऊन घेत नाही. तर तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.